हॅलो, तर आमचं Amazonचं पार्सल रिसीव्ह झालं होतं आणि हे पार्सल माझ्यासाठीही नव्हतं आणि अमितसाठीही नव्हतं. कोणासाठी होतं हे नंतर कळेलच, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आम्ही निघालो होतो घरी बाप्पांच्या विसर्जनासाठी आणि गावी पोहोचलो तर तिथे ऑलरेडीच बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक चालू होती आदल्याच दिवशी. आणि फायनली आम्ही पोहोचलो आमच्या निवासस्थानी. पोहोचल्या पहिल्यांदा बाप्पांचं दर्शन घेतलं, कारण आम्ही पहिल्यांदाच बाप्पाला इथे आलो होतो आणि हे होते आमच्या घरचे क्यूट बाप्पा. आणि गिफ्ट जे आणलं होतं ते होतं मम्मींसाठी. ते पार्सल होतं मम्मींसाठी. त्यांच्यासोबत प्रँक केला. त्यांना म्हटलं तुमच्यासाठी वेईंग मशीन आणली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना दिलं मोबाईल. तर त्यांचा मोबाईल खराब झाला होता, सो मोबाईल घेतला होता आणि त्यांची रिॲक्शन तर पहा, खूप जास्त खुश झाल्या होत्या. त्याच्यानंतर शिवला मोबाईल दाखवला आणि आता हा मोबाईल त्याचाच असणार आहे, सो तो म्हणत होता की हा मोबाईल माझ्यासाठीच आणला आहे म्हणून. त्याच्यानंतर छान आरती केली, जेवण वगैरे केलं, कारण खूप जास्त लेट झालं होतं आणि सकाळी 10 वाजले तरी डोळे काही उघडायचे नाव घेत नव्हते. 10 वाजले उठायला पण अजिबात उठू वाटत नव्हतं. म्हटलं आता पटकन उठावं, थोडासा व्यायाम केला म्हणजे मग फ्रेश वाटेल. खाली गेलो, आवरलं आणि थोडासा ब्रेकफास्ट करून घेतला. आणि आमच्या घराच्याच बाहेर ना एक पाहुणा आला होता, त्याच्यामुळे हे सगळे डान्स करत होते. कोण होता तो पाहुणा ते दाखवते. आणि तो होता साप. आमच्या घराच्या बाहेर साप निघाला होता आणि खूपच क्यूट होता. त्याच्यानंतर संध्याकाळी मी माझ्या फ्रेंडला भेटले आणि नंतर झाली विसर्जनाची तयारी. 10 दिवस बाप्पा असताना घरामध्ये काय सुंदर वातावरण असतं आणि बाप्पा गेले की अगदी घर खाली खालीच होतं. आणि यावेळेस आम्ही ते सगळा पिरियड मिस केला, कारण आम्ही पुण्यालाच होतो आणि अगदी शेवटच्या दिवशीच आम्ही इकडे आलो होतो. विसर्जन झाल्यानंतर बाप्पांची शेवटची आरती घेतली आणि आज अजून एक उद्योग केला, ते म्हणजे मी भाजून घेतलं. आणि असणं भाजणं लागणं माझ्यापासून काही लांब राहतच नाही. आणि आमच्या मॅडम बघा मोबाईल सोडायलाच तयार नव्हत्या, एवढ्या बिझी होत्या मोबाईलमध्ये. चला आजच्यासाठी एवढंच.